मॅग्नेट सर आपण हाय का बघू एका लोकांना हाय सर तुमच्या खिशात हे याला चिटकणार हा काय चिकटला ना हा म्हणजे नाही असं त्याला लावून बघा हा काय लोखंडाला चिटकून हा काय इथं चिकटला ना साधारण 100 ते 105 ग्रॅम वजन असते त्याचं साधारण. हा वजन ही त्याची गण आहे ते सोडायसाठी सांगत राहणार हा आता 100 ते 105 ग्रॅम वजन असते त्याचं ते पूर्णपणे इकडून त्याचं जे टोक आहे ते सगळे व्यवस्थित आहे ते त्याच्यामुळे त्याला काय कुठं इजा काय कुठं तरी होत नाही ही त्याची गण आहे मॅग्नेट सोडण्यासाठी जी गन आहे ही त्याच्यामध्ये स्प्रिंग असते याच्यात असं वरून फिट केल्यानंतर आपण ते जनावरांचे डायरेक्ट आपण पोटामध्ये सोडणार आणि सोडल्यानंतर त्याला ते ज्या लोखंडाची ज्या वस्तू आहे ही मॅग्नेट असल्यामुळे त्याला चिपकून जाणार आणि शरीरामध्ये इकडं तिकडं ते घुसू देत नाही म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की हृदय आणि रेटिक्युलम नावाचं एक पोट असते 4 पोटाचा एक भाग आहे त्याची आणि हृदयाची फक्त बनेनसारखे पडदा असतो डायफ्रॅम तर तेच फक्त तो पडदाच बाजूला असतो आणि इतकं ते त्याचे पोझिशन त्याची खेटून असते लगेच लगत असते इझिली ते रेटिक्युलममधून कोणतेही तार खेळा जर बाहेर आला तो डायरेक्ट हृदयाला घुसू शकतो आणि त्याला आपण हृदयात गेलं तर ऑपरेशनही फील्ड लेवलवर करता येत नाही आणि ते जनावर भविष्यामध्ये दबू शकतं तर हे याच्यामुळं काय होतं ते त्याला पकडून ठेवतं आणि त्याची जागा तिथे फिक्स राहते आणि भविष्यामध्ये कोणताही त्याला इजा होत नाही जर जास्त प्रमाणात जर खाण्यात गेलं त्याचे वेगवेगळे लक्षण दाखवले तर आपण ऑपरेशन करून डायरेक्ट ते मॅग्नेट काढून सगळ्या वस्तू काढू शकतो आणि जनावराला कोणतीही त्याच्यापासून काही म्हणजे धोका होत नाही आणि आपलं जे जे जनावर आहे व्हॅल्युबल अमूल्य तर त्याचं नुकसान टळून शेतकऱ्याचं परिणामी त्याचा स्तर उंचायला फॉरेन मटेरियल सगळं हां लोखंड प्लास्टिक वगैरे नाही प्लास्टिकचे लक्षणं प्लास्टिक जरी खाल्लं तरी त्याच्या काही असं लक्षणं हे दाखवत नाही त्याने फक्त रुमेनचा जो भाग आहे पोटाचा तो कमी होतो परंतु जनावर प्लास्टिकने मरत नाही पण लोखंडाने 100% ते मरू शकतं आणि करते हां ते हे काम करतं तर आपण आपण इथं प्रयोग केला होता माझ्याकडे त्याचे फोटो पण आहेत हां अशा कुठे मॅग्नेट आहे डॉक्टर तुम्ही कोणत्या साईडने उभा तोंडातून सोडणार इकडे गेला तुमची काही कोणीकडे घेतो जिल्हा परिषदेने ना सुरक्षा सुरभी म्हणून नाव दिलेलं सुरक्षा सुरभी जिल्हा परिषद शेष पंढरपूर त्यांनी 10 लाख रुपये आपल्याला दिलेले आणि ते या योजना त्या नावाखाली त्यांनी सुरू केली सगळ्या जनावरांना टाकायचं हां म्हणजे आपल्या गोष्टीमध्ये आपल्याकडं एक गाय एक्सपायर झाली तिचं पीएम केलं त्याच्यात मॅग्नेट निघालं म्हणून हा काय प्रकार आहे पण याची मोठे गोष्टी आहेत आपण साधा डेली चालल्यावर एक्सपायर झाली त्याच्यात मॅग्नेट निघालं हा काय प्रकार आहे आता हे असं आहे याच्यामुळे ना सगळं जे फॉरेन बॉडी म्हणजे लोखंड बिकट ते सगळं तिचं इथं वळवतं छातीपाशी आणि त्याच्या बाहेर पाणी पण होतं गाईला काहीच त्रास होतो आणि मग काय म्हणते मग मी ह्या बाबतीत लोकांना बोलतो पण लोक खर्च मग टाळतात मॅग्नेटची किंमत आहे जवळजवळ 800 ते 900 रुपये चांगल्या क्वालिटीची मग म्हटलं आपल्याला सोडायचं मग मी आणले सोडले मला इथं चांगलं वाटलं तेव्हा मी सीओई झाले होते त्या वन्यजीव निवारण शिबिरात तर त्यांना मी हा विषय बोललो सरांनी आमचं आदल्या दिवशी ठरलं की साहेबांना सांगायचं मग आम्ही त्यांना सांगून एक प्रत्यक्षित दाखवलं आणि याचं महत्त्वच नाही ह्या प्रकारामुळे ना फॉरेन बॉडी म्हणजे जे लोखंड राहतं ना याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये गायच्या मृत्यूचा दर जवळजवळ 6 ते 6.5% जे सरासरी 100 6-6.5 गाय मारतात त्या गोष्टीमुळे आणि मग ते ठरल्यावर आम्ही त्यांच्या कानावर जातो त्यांना मी मागणी केली सरांनी मला सर्वांनी ती लावून दिली जवळपास त्यांनी काहीतरी 20 लाखाची सेसमूल केली होती मॅग्नेटची डबल सिजन केली शेतकऱ्यांनी सोडून गरजेचं हे सगळं श्रेय गडाख साहेबांचे तुमचं आहे राजा भाऊ तुम्ही सुद्धा पशुसंवर्धनच्या आयुक्त आणि म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता सुरक्षा सुरभी
गेलं. बस ना.